आज आपल्याला ओली करंदी बनवायची आहे। ओली करंदी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे 2 पाण्याने। त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आहे, ठेचलेलं लसूण तेलावरती परतवून घेऊया, कांदा घालून घेऊया, तोही तेलावरती परतवून घ्यायचा, गॅस कमी करायचा आहे। कांदा परततोय तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित आपल्याला वाटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून परत एकदा व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे, पाहू शकता अशा पद्धतीने। आता कांदा छान फ्राय झालेला आहे। यामध्ये स्वच्छ साफ केलेली करंदी, हळद, मीठ घालायचं, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, गॅस करायचा आहे कमी। एक 5 मिनिटांसाठी आपल्याला कढईवरती झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। आता वाटलेला जो मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे, लाल मिरची पावडर, काळा मसाला घालायचा, सर्व मसाले घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला। मग आता पाणी घालून घेऊया, परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। कोकम घालायचा आंबटपणा येण्यासाठी। मग आता कढईवरती झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे। पाहून घेऊया भाजी शिजली की नाही। पाहू शकता अशा पद्धतीने ओली करंदी करून तयार झालेली आहे।